तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये नगर परिषदेची धडक कारवाई. गढई परिसरात घरे रिकामी करण्याचे आदेश. नमस्कार, मी अमिता गावंडे. तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. मुसळधार पावसामुळे शहरात दरड कोसळण्याची आणि पडझडीची भीती निर्माण झाली असून त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने आता धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गढई परिसरातील धोकादायक रहिवाशांना घरे तातडीने रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका बांधकामाला नोटीस पाठवून काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिले आहेत. चालू पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर शहरातील गढई परिसरात भूस्खलन म्हणजेच दरड कोसळणे आणि माती खचून संरक्षण भिंत पडल्याच्या गंभीर घटना निदर्शनास आल्या आहेत. यामुळे भविष्यात मोठी जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही कठोर कारवाई केली आहे. नगर परिषदेने जारी केलेल्या नोटिसीनुसार गढई परिसरातील रहिवासी बाळू देवराम महाले, सोमनाथ लहानू वाघ आणि साहेबराव महादेव तांबे यांना आपली धोकादायक निवासस्थाने तातडीने रिकामी करून सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार नागरिकांचे सक्तीने निष्कासन करण्यात येईल आणि कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील असा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे. गढई परिसरातील सिटी सर्वे नंबर 178 येथे सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी संरक्षण भिंत पडल्याने लगतच्या इमारतींना मोठा धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी संबंधित बांधकामधारक मंदार श्रीधर पाटणकर यांना नोटीस बजावून बांधकाम तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच 24 तासांच्या आत पडलेली भिंत दुरुस्त करून परवानाधारक स्ट्रक्चरल इंजिनियरकडून स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर केल्यानंतरच पुढील काम करता येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या सर्व गंभीर प्रकरणाची नोंद घेत नगर परिषदेने नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याला आवश्यक त्या पुढील कायदेशीर कारवाईसाठी पत्र पाठवले आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे गढई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आता नागरिक आणि संबंधित बांधकामधारक यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आजच आपल्या कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.